शुक्रवार को शहर बिदर के पत्रिका भवन में मादिगा समुदाय की एक प्रेस मीट आयोजित की गई, जिसमें पूर्व मंत्री एच अंजनिया और अन्य लोग उपस्थित रहे और संबोधित किया। इस अवसर पर बोलते हुए पूर्व मंत्री एच अंजनिया ने कहा, मादिगा समुदाय के हर सदस्य को जाति जनगणना के लिए अधिकारियों के घर आने पर मादिगा लिखना चाहिए। मई में होने वाला ये सर्वेक्षण 35 साल के संघर्ष के बजाय हमारे भविष्य को लिखने का महीना है। ये हमारे जीवन के निर्माण का महीना है, इसलिए सभी को जाति जनगणना में बिना चूके भाग लेना चाहिए। घर घर जाकर अपने समुदाय के लोगों में जागरूकता पैदा करनी चाहिए और भविष्य में सरकारी लाभ प्राप्त होना चाहिए। उन्होंने कहा कि आने वाले दिनों में हमारे समाज के लिए सरकार से आर्थिक सहायता, निगम बोर्ड से आर्थिक सहायता, शैक्षणिक सहायता के लिए कृपया अपनी जाति अवश्य बताएं। हमें पूरा विश्वास है कि जस्टिस नागमोहन दास इस सर्वेक्षण के माध्यम से हमें न्याय दिलाएंगे। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री सिद्धरामैया हमारे लिए अम्बेडकर की तरह हैं, क्योंकि वे सामाजिक न्याय के प्रणेता हैं। आगे बोलते हुए एच अंजनिया ने कहा कि आज की जाति जनगणना में कुछ फर्जी जातियां शामिल की जा रही हैं। बेड़ा जंगम वीरशैव लिंगायत से आते हैं, इसलिए मैंने सीएम को सूचित किया है कि बेड़ा जंगम लिखने वालों की जांच की जाए। इस दौरान विजय कुमार जी, रामकृष्ण चंद्र कथा हिप्पलगांव, राजू काड़ियाल, विजय कुमार कोड़ियाल, देवदास चिंतलगेरा, कल्लप्पा वैद्या, शामुन्ना बमुड़गी, देवदास कुंटे, रमेश कट्टी टूगांव, कमलाकर हेगड़े, सुधाकर कोल्लूर, पितिरा श्रीमंडल, जीवन रिक्के, शिवन्ना हिप्पलगांव, हरीश गायकवाड़ और कई अन्य मुख्य व्यक्ति उपस्थित थे। न्यूज़ के कैमरामैन प्रभुराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक कीजिए, शेयर और सब्सक्राइब कीजिए। राज्य सरकार ಒತ್ತಾಯ ಹಾಕಿ ಅನೇಕ ಹೋರಾಟಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಆದರೆ ಆಂಧ್ರದಲ್ಲಿ ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಬಹುದೊಡ್ಡ ನಾಯಕ ಮಂದಕೃಷ್ಣ ಮಾದಿಗರು ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಅವರು ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡು ಅವರು ಅವರ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮೆಚ್ಚಿ ಅವರಿಗೆ ಆದ್ಮೇಲೆ ಶುಕ್ರವಾರದ ಮೂಲಕ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಜಾರಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ನಮ್ಮ ಬೆಳವಣಿಗೆ, ನಮ್ಮ ಉದ್ಧಾರವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳದ ಇತರೆ ಶಕ್ತಿಗಳು ಅದು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸ್ಟೇ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ. ನಂತರ ನಾವು ಕೋರ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಲೇ ಬಂದ್ವಿ. ಕೊನೆಗೆ ಆಗಸ್ಟ್ 1ನೇ ತಾರೀಕು ಕಳೆದ ವರ್ಷ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಿಂದ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾದಂತಹ ತೀರ್ಪು ಬರುತ್ತೆ. ಆ ತೀರ್ಪು ಏನಿರುತ್ತಂದ್ರೆ, ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಅಧಿಕಾರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬಹುದು. ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಇರೋದು 15%. 15%ನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೂರಾರು ಜಾತಿಗಳು ಯಾರಿಗೆ ಯಾವ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮೀಸಲಾತಿ ದೊರೆತಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಒಂದು ಇಂಪಿರಿಕಲ್ ಡಾಟಾ, ಒಂದು ನಿಖರವಾದಂಥ ದತ್ತಾಂಶವನ್ನು ಪಡೆದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದೇಳಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಹೇಳುತ್ತೆ. ಅದರಂತೆ ಆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತೀರ್ಪು ಬರುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯದ ಅಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಕೂಡಲೇ ಅದನ್ನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ನಾವು ಜಾರಿ ತರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ಆದರೆ ಜಾರಿಗೆ ತರುವಂಥ ಅಧಿಕಾರ ನಮಗೆ ಇರಲಿಲ್ಲ. ಈಗ ನಮಗೆ ಅಧಿಕಾರ ನೀಡುವ ಮೂಲಕ ಇದ್ದ ಅಡೆತಡೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ನಿವಾರಣೆ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಆ ಒಂದು ತೀರ್ಪನ್ನು ಅವರು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಾರೆ.